तर जय महाराष्ट्र पब्लिक. सकाळी उठून आपलं रेडी वगैरे झालो, ॲटो चार्जिंग वगैरे काढून घेतलं, नंतर ॲटोला कपडा वगैरे मारून घेतला. आता आपण निघलो होतो रोडवर जायला. आपण रोडवर आलो होतो, सवाऱ्या काही भेटल्या नव्हत्या. तेवढ्या त्या आजी आल्या. आजी म्हणून आपल्याला बस स्टँडवर जायचं म्हटलं. बस हा आपला वैभ्या पण भेटला. याले पण जलम नाक्यावर जायचं होतं. जलम नाक्यावर सोडून दिलं. सरळ आपण बस स्टँडवर तिकडून येताना ह्या ताई भेटल्या. त्यामुळे आपल्याला वाडीला जायचं म्हटलं. ठीक आहे. वाडी राहिल्या बाजूला वाडीमध्ये आलो. वाडीमध्ये त्याला सोडून दिलं. नंतर तिकडून येता एक सवारी भेटली. त्याला बस स्टँडवर जायचं होतं. त्याला पण इथल्या बस स्टँडवर सोडून दिलं. तिकडून आला पण सरळ आपल्या सुटाळ्यामध्ये आपल्याला भेटलं होतं एक भाडं. तेवढ्यात आपल्या मधुबन मधून स्टाईल न्यायची होती. ते आपल्या ॲटो स्टाईलला भरून वगैरे घेतल्या. नंतर सरळ निघलो आपण आपल्या लोकेशनवर जायला. इथं लोकेशनवर आलो होतो. इथं स्टाईल खाली वगैरे करून घेतल्या. मग आलतो आपण सुटाळ्यात आल्यावर हे आबाजी भेटले होते. आबाजी म्हणत आपल्याला टीन घेऊन किनी महादेवला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग नंतर आपण आलो होतो टिनाच्या दुकानामध्ये. टिनं वगैरे ॲटोवर टाकून घेतले, बांधून वगैरे घेतले. सरळ निघलो आपण किनी महादेव जायसाठी. किनी महादेवमध्ये आलो. इथं टीन वगैरे काढून घेतले. नंतर आपण निघलो होतो घरी जायला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत फॉलो करून घ्या.